नमस्कार मंडळी, आगाऊ फूडीज मध्ये स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक डेझर्टची रेसिपी घेऊन आलो आहोत, अंगुरी रसमलाई. चला सुरू करूया. इथे 2.5 लिटर फुल क्रीम मिल्क गरम करायला ठेवतो, तापायला ठेवते. याच्यामधनं आपण रसमलाईचा जो रस असं म्हणत की बासुंदी जी तयार करतो आपण, त्यासाठी हे दूध तापवतोय आपण. हे दूध एकीकडे मी गरम करायला ठेवते, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. हे दूध आपण तापायला ठेवलंय, तोपर्यंत इकडे आपण 1.5 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. हे आपण थोडं तापून घेणार आहोत आणि मग पाडणार आहे आणि त्याच्यापासून आपण छोटे छोटे पॉइंट्स बनवणार आहोत. हे दूध आता पूर्णपणे तापलेलं आहे. आपण गॅस बंद करतोय आणि हे आपण 2 ते 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत. दूध फाडण्यासाठी इथे 2 चमचे वाटीत पाणी घेतलेलं आहे आपण. त्यात मी 2 चमचे व्हिनेगर ऍड करणार आहे. हे दूध आपण हलका हलका ढवळत, पाणी आणि व्हिनेगर आपण जे एकत्र केलंय ते यात थोडं थोडं करून घालायचं, एकदम सगळं नाही. ढवळत राहायचंय, खूप फास्टही ढवळायचं नाही. आपण आता हे हळूहळू ढवळत होतो, तर दिसतंय आपल्याला की हे हळूहळू दूध फाटलेलं आहे. आपण आता हे गाळून घेऊयात. फाटलेलं दूध गाळून घेण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलंय मोठं खाली, त्याच्यावर गाळणी ठेवून आपण ह्याच्यावर कापड ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता हे ओतून गाळून घेऊयात. हे थोडं थोडं ऍड करून आपण गाळून घेतोय. पण आता हे छान गाळून घेतलेलं आहे. यावरती गार पाण्याने हे आपण एकदा धुवून घेऊया. हे असं हलकं पिळून घ्यायचं आणि ह्यातच आपण हे निथळायला ठेवून याच्यावर काहीतरी वजन ठेवून देऊयात. यावर वजनासाठी मी बाउल ठेवते. आपण आता हे थोड्या वेळाचं ठेवून देऊयात. आपण काढून घेतलेलं आहे, आपण काढून घेऊया. करून ह्याला आता मळून घेणार आहोत आपण छान. हे आपण साधारण 15 ते 20 मिनिटं ठेवलं होतं. खूप पनीर इतकंही याला ड्राय नाही करायचं. त्याचे छोटे छोटे बॉल्स आपण तयार करणार आहोत. हे पाण्यात सोडल्यानंतर कधी कधी सुटू शकतात, तर बाइंडिंगसाठी म्हणून यात आपण 2 चमचे मैदा घालणार आहोत. मैदा घातल्यानंतर आपण एकत्र करून याला परत एकदा मळून घ्यायचं आहे. हे छान मळून झालेलं आहे. याचे आपण आता लहान आकाराचे बॉल्स तयार करून घेऊ. पाण्यात गेल्यानंतर हे बऱ्यापैकी फुगणार आहे. हे बघा, गोळे असे छान छोटे छोटे करून घ्यायचे आणि हे करताना हाताला बघा असं तूप छान लागतंय. त्याचा अर्थ हे छान मळलं गेलंय आणि याचे गोळे सुद्धा छानच होते. आम्ही साधारण 1.5 लिटर दूध घेतलेलं होतं, त्याचे अंदाजे 80च्या आसपास गोळे झालेले आहेत. या अंदाजाने तुम्हाला जी क्वांटिटी बनवायची असेल त्याप्रमाणे दूध घेऊ शकता. पण पाणी गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये साधारण पाव वाटी साखर मी घालणार आहे. आपण साखरेचा पाक करणार नाही आहोत, फक्त साखरेचं एक गोड पाणी तयार करतो. आता साखरेचं पाणी आपलं उकळतंय, त्यामध्ये आम्ही हे थोडे थोडे करून सोडणार आहोत. सगळे गोळे आम्ही आता पाण्यामध्ये टाकून घेतलेले. त्याला 8 ते 10 मिनिटं छान उकळून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय. दूध आपलं पूर्ण तापलेलं आहे, पण याला आता ढवळत राहायचं या स्टेज पासून पुढे. हे सतत ढवळत राहायचं आपल्याला, म्हणजे हे दूध खाली लागणार नाही.
साई येईल ती सुद्धा मिक्स करत राहायची. यात आता आपण साखर घालूया. 2.5 लिटर दुधासाठी मी 1/4 वाटी साखर घेतली इथे मोजून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता. आता हळू वाटलंय थोडं, खूपही आठवायचं नाही आपल्याला ते, पण आपल्याला थोडी घट्ट कन्सिस्टन्सी सुद्धा हवी आहे त्याची. त्यासाठी आपण इथे 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये मी थोडं दूध घालते ह्यातलंच. हे एकत्र करून छान ह्याच्यामध्ये परत आपण घालणार आहोत. याच्यामध्ये लम्स तयार होऊ द्यायचे नाहीये. छान मिक्स करूया. कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे. हे आपण आता दुधामध्ये या घालूया. हे घातल्यानंतर ढवळून घ्यायचं आणि अजून एक 3 ते 4 मिनिटं एक उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस आपण बंद करू. कस्टर्ड पावडरमुळे याला एक छान फ्लेवर सुद्धा येतो, कलरही छान येतो आणि ह्याला थोडा दाटसरपणा सुद्धा मिळतो. कस्टर्ड पावडर घालून साधारण 2-3 मिनिटं झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी काजू, बदाम, पिस्ता हे ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि शिवाय थोडं केशर आणि वेलची पूड सुद्धा घालतोय आपण याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीचे अजून वेगळे ड्रायफ्रुट्स त्यामध्ये ऍड करू शकता. जर आवडत असेल तर जायफळही घालू शकता. दूध आपलं रेडी झालेलं आहे. याचा गॅस आपण बंद केलाय आणि आता आपल्याला याला छान गार होऊ द्यायचंय, रूम टेम्परेचरला येऊ द्यायचंय. 10 मिनिटं झालेली आहेत. हे आता आपण उघडून बघा, मस्त फुगलेले आहेत. बॉल्स रेडी आहेत. ते छान गार होऊ देऊयात आता आपण. हे गोळे आता आपण यातलं काढून त्यातलं पाणी काढून घेऊयात. हलके हलके प्रेस करू आणि आपण तयार केलेल्या दुधामध्ये सोडूयात. हे आपण काढून घेतलेत गाण्यामध्ये, त्यातलं पाणी काढून टाकलंय. थोडे हलके हलके प्रेस करायचे आणि याच्यामध्ये सोडायचे. सगळे गोळे आता आम्ही यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ओव्हरनाईट आम्ही हे फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. सकाळी मस्त थंड रसमलाई तयार होईल तेव्हा आम्ही याची टेस्ट बघणार आहे. रसमलाई आमची तयार आहे. आम्ही आता टेस्ट करून बघतो. एकदम चिल्ड आहे, कलर पण एकदम छान आलाय आणि गोळे पण एकदम टेम्पटिंग दिसत आहेत. इट इज सो गुड. बॉल्स पण एकदम सॉफ्ट आहेत, टेंडर आहेत, एकदम छान आहेत आणि चिल्ड असल्यामुळे एक प्लस पॉइंट अजून वाटतो त्याच्यात. मस्ट ट्राय, नक्की करून बघा. अगाऊ फूडला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्यांबरोबर ही रेसिपी शेअर करा. तुम्ही ट्राय केल्यानंतर कमेंट मध्ये आम्हाला सांगा कशी झाली होती ते. लाईक करायला विसरू नका. बाय.